नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला काल व्हिडिओ पडला नाही. आपण आले बाजार भावावर थोडी चर्चा करणार आहे. आज फोन मेसेज भरपूर येत आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये भाव हा घसरताना आपल्याला इथं दिसतोय. त्याचे कारण काय आहे काय नाही त्याच्यावर पण आपण पुरेपूर चर्चा करू. व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अपडेट भेटत जाईल. एक दिवस आपला गॅप पडला होता, माफी मागतो. आणि आपल्याजवळ अपडेट नसल्यामुळे आपण व्हिडिओ काही टाकला नाही. मित्रांनो, विषय काय झाला, दिवाळीमुळे जे मजूर घरी गेलेलं होतं किंवा मग कामावर नव्हतं, लगट मजुराची आवक जास्त झाली. आणि जे शेतकरी थांबलेले होते की बुवा आपण दिवाळी झाल्यावर प्लॉट देऊ, ते एकच पोळा फुटल्यावानी झालं. एकदम साध्या भाषेमध्ये पोळा फुटल्यावानी झालं. मित्रांनो, आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊ. आज दिनांक 4 नोव्हेंबर, वार मंगळवार. आज पहिल्यांदा आपण जाणून घेऊ ह्या वर्षाची चालू लावण, त्याच्यातला डागी माल आणि चांगला मालाचे भाव जाणून घेऊ. मित्रांनो, जो चांगला माल आहे या वर्षी चालू लावणचा, तो 30 रुपयापासून तर चांगला टॉप क्वालिटीचा माल 35 रुपयापर्यंत चालू आहे. एकदम VIP पंजा माल, पूर्ण पंजा माल 35 रुपयापर्यंत 34-32 असे सौदे आज झालेले. आणि त्याच्यातला डागी माल एक 4 रुपयापासून तर ते 6-7 रुपयापर्यंत त्याचे पण सौदे झालेले. आणि जो खोडवा माल आहे तो आता समजा नसल्यासारखाच आहे. त्याचे पण सौदेची एक 4,000 पासून तर 45-38 पासून सुरुवात आहे. त्याचे पण थोडेफार मार्केट थोडं डाऊन झालेलं आहे. आणि जो त्याच्यातला नवीन माल आहे तो 25 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत तो पण आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे आज काय सौदे झाले ते पण कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला माहिती होईल. आमच्याकडचा तुम्हाला बाजारभाव सांगितला मी की 30 पासून सुरुवात आहे, 35 रुपयापर्यंत चांगला टॉप क्वालिटी VIP माल त्याला म्हणतो आपण, त्याचे सौदे हे झालेले. 2 दिवसापासून थोडं कुठंतरी 400-500 रुपयांनी भाव रिवर्स होताना आपल्याला इथं दिसतंय. त्याचे कारण पण सांगितलं तुम्हाला मी की मजूरची आवक वाढली आणि मार्केटमध्ये मालाची आवक वाढली. आणि जे शेतकरी थांबलेले होते बा दिवाळी झाल्यावर देऊ, तर ते आता सर्व शेतकरी देण्याला सुटले. आणि विषय काय झाला माहिती आहे का, 2-3 दिवसापासून पहिले ज्या टायमाला 441-42चे सौदे होत होते त्या टायमाला सर्व शेतकरी थांबलेले होते. म्हणून हे थोडाफार आपल्याला बाजारभावामध्ये थोडा बदल झालेला दिसतोय. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण आपण अपडेट घेतल्याशिवाय व्हिडिओ टाकतच नाही. जय जवान जय किसान.